नाशिकमधील श्री जगन्नाथ रथयात्रा रथयात्रेत 5000 पेक्षा जास्त भाविकांचा सहभाग। पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर आणि श्री जगन्नाथ रथयात्रा समिती नाशिक यांच्या वतीने रविवार दिनांक 7 जुलै रोजी पंचवटी परिसरात भव्य रथयात्रा काढण्यात आली। पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरण दास तसेच यात्रा समितीच्या वतीने सकाळी 8 वाजता भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलभद्र यांच्या मूर्तीची पूजा आरती शृंगार करून नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेदाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह विविध मान्यवरांनी रथातील भगवंतांची पूजा आरती केली आणि काही वेळ रथ ओढला। रथयात्रा ज्या मार्गाने जात होती त्या मार्गावर ठिकठिकाणी रथाची पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले। तसेच विविध देवदेवतांची वेशभूषा केलेले तरुण तरुणी रथयात्रेचे आकर्षण ठरले। यंदा प्रथमच महिलांनी एका बाजूच्या डोर ओढून रथयात्रेत सहभाग घेतला होता। श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू झालेली रथयात्रा काट्या मारुती चौक, गणेशवाडी, देवी चौक, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, रविवार, कारंजा होळकर पूल, पंचवटी, कारंजा, काळाराम मंदिर मार्गे पुणे मंदिरात आणण्यात आली। यंदाच्या रथयात्रेत 5000 पेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। आज रथयात्रा की दूसरी वर्ष पर नासिक पुण्य नगरी में जगन्नाथ बलभद्र सुभद्रा की रथयात्रा बड़े धूमधाम से हम लोग कर रहे हैं। आज मौसम बढ़िया साथ दे रहा है और ये उद्देश्य यही था, जगन्नाथपुरी में जैसे रथयात्रा होता है, नासिक जैसे प्रभु राम जी की पादस्पर्श भूमि पर ऐसे रथयात्रा हो, ऐसे हम लोग का संकल्प था। ये संकल्प पूरे नासिककर की सहयोग से और साधु संत के सहयोग से, प्रशासन के अधिकारी के सहयोग से ये कार्यक्रम अब सफल होने जा रहा है। प्रतिवर्ष इसी प्रकार एक जगन्नाथ भगवान की रथयात्रा होगा और इसमें नासिककर सब लोग अपने घर से निकल के जगन्नाथ भगवान के दर्शन किए, रथ की नाड़ा अपने हाथ से खींचे। मैं बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ और जगन्नाथ भगवान आपको सुख समृद्धि प्राप्त हो, ऐसे मैं कल्याण कामना करता हूँ। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। मी कल्पना जगदीश पांडे मिठाई पंचवटी। आज जगन्नाथ महाराजांचा जो रथ आहे हा फक्त ओरिसामध्ये याची प्रचिती आणि चलन आहे, परंतु मला असं वाटतं नाशिक ही कुंभनगरी असल्यामुळे जगन्नाथ महाराजांना राहवलं गेलं नाही। तर गेल्या 2 वर्षापासून आमचे पंचमुखी हनुमानजीचे सगळे संत महंत, सर्व नाशिककर, आमचे बाळूभाऊ पाठक, आज माझ्याबरोबर माझे बंधू भास्कर भाऊ शिंदे आहेत, आमच्या दीदी मंजुताई आहेत, त्याच्यानंतर आमचे सानप मामा आहेत, आमच्या कमरेताई आहेत, पंचवटी कारंजाचे आमचे ठाकूरदादा आहेत, माझी ताई रोहिणी ताई आहे आणि आम्ही सर्व पंचवटीकर, आमचे गुलाबभाईंचे आता आगमन झालेलं आहे आणि सर्व पंचवटीकर मिळून हा जो जगन्नाथाचा रथ सुरू झालेला आहे याची खरंच मला आज असं वाटतं की कुंभमेळ्यामुळे खरंच गरज होती आणि 2 वर्षापासून ह्या रथाची रथयात्रा पंचमुखी हनुमानजी पासून पूर्ण मेन रोड पंचवटी कारंजा पंचवटी अगदी सुव्यवस्थेमध्ये आणि शांततेमध्ये एक देवाचा अध्यात्माचा आज सकाळी 9 वाजेपासून सर्वांमध्ये जगन्नाथच्या यात्रेमुळे जी एक आध्यात्मिक पावर आलेली आहे, जी एक शक्ती आलेली आहे, सर्व भक्तिभावाने सर्व भगिनी आणि महत्त्वाचं म्हणजे जे म्हटलं जातं की रथ महिलांनी हात लावू नये, या जगाची निर्मिती आज ही जननी म्हणजे ही लक्ष्मी माता, हीच पार्वती, हीच सरस्वती, हीच अन्नपूर्णा आहे आणि या जगन्नाथाच्या रथामध्ये नाशिकच्या रथाला जेव्हा महिलांचा एक बाजूचा दोर आहे, आमचे सिनियर आणि रामरथाचे मुख्य आमचे नंदूदादा मुठे, आज त्यांचा वारसा आमचे सचिन डोंगरे आज त्या रथाचं सगळं सूत्रसंचालन करताय आणि आज त्यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। आज आम्ही सर्वजण या जगन्नाथच्या रथयात्रेमध्ये पावन झालेलो आहोत। एक अध्यात्मामुळे रथाबरोबर चालण्यामुळे आमच्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण झालेली आहे। तिकडे कलेक्टरच्या परमिशन नंतर त्या रथाची सुरुवात होते ओरिसा आसाममध्ये, परंतु इथे नाशिकमध्ये जगन्नाथ महाराज आजारी न पडता अगदी खुशीने नाशिकचं वातावरण, कारण ह्या रथाचं आणि जगन्नाथपुरीचं असं महत्त्व आहे। परवाच ते आजारी, त्यांना अक्षरशः खरं ताप येतो, थंडी वाजते, मग त्यांना सगळं ते ननियालमध्ये जातात, परंतु मला असं वाटतं नाशिक हे त्यांचं ननियाल पण आहे आणि दादाजींचंही घर आहे आणि नाशिकचं वातावरण त्यांना खूप आवडलेलं असल्यामुळे भारतामध्ये
आज नाशिकमध्ये ही रथयात्रा सुरू झालेली आहे, म्हणून सर्वांचं अभिनंदन, स्वागत. जय जगन्नाथ महाराज की जय. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप जोजारेसह विजय खंडागडे, नाशिक.